आता या हरभऱ्याची भाजी गावरान भाजी आहे। मी असे शेंडे शेंडे तोडून आणलेले आहेत। तर ह्या भाजीमध्ये वर्षातून तरी एकदा खावी। याच्यामध्ये लोह आणि कॅल्शियम असते, तब्येतीला हाडांना शेंडे तोडून घ्यायचे खोडून असे कवळे कवळे। गावरान हरभऱ्याची भाजी आहे ही। हे बघा अशी आता या हरभऱ्याची भाजी गावरान भाजी आहे। मी असे शेंडे शेंडे तोडून आणलेले आहेत। तर ह्या भाजीमध्ये वर्षातून तरी एकदा खावी। याच्यामध्ये लोह आणि कॅल्शियम असते, तब्येतीला हाडांना छान असते ही भाजी। तर आता आपण तोडून आणली, हिला थोडीशी झटकून घेऊया। अशी हातावर झटकली ना की त्याच्यामध्ये कीड असली तर पडून जाते। अशा पद्धतीने ती झटकायची हातावर। आता ही भाजी चिरून घेते मी। जास्त पण बारीक नाही चिरायची, जरा मोठी मोठी चिरून घेते। धुवून घ्यायची नाही, ते धुवल्यानंतर त्याची चव जाते। अशीच भाजी करायची। याला आंबटपणा आंबा असते, छान लागते भाजी। धुवून घेतल्यानंतर त्याची चव जाते, म्हणून तिला धुवायची नाही। अशी छान बारीक करायची, जास्त पण बारीक नाही, अशी मध्यमच करायची। चला आता आपली चूल पेटलेली आहे। तर आता आपण तवा ठेवू। तव्यातच भाजी चविष्ट होती, छान होती। कढईपेक्षा तव्यात भाजी छान होती। आता आपला तवा तापून झालेला आहे। तर आपण ह्याच्यामध्ये तेल घालूया। जास्त पण तेल नाही वापरायचं। या भाजीसाठी फक्त आपण लसूण आणि मिरची ठेचून घेतलेली आहे। तर ते आता आपण तेल घातले, फोडणीला घालूया। आता याच्यामध्ये भाजी टाकून घेतलेली आहे। तर आपण आता याला परतवून घेऊया। चवीनुसार मीठ घालू। आपली भाजी तयार आहे। आता आपण काढून घेऊया।